होत आहे भैया. जर जीवनामध्ये काही संकट आलं तर त्याला तोंड द्यायचं आहे तुम्हाला. हो, पण जीवनात संकटच यायला नको असं जर वाटत असेल तर कर्म चांगलं करा. कारण जशी सावली साथ सोडत नाही तसं कर्म आपली साथ सोडत नाही. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करा. मी नेहमी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल, एक्झाम्पल म्हणून सांगेल. जर दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहिलात, दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर जर तुम्ही आवाज दिला राम, तर दर्याखोऱ्या तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राम राम राम. दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहून म्हणलात राधे, तर दर्याखोऱ्या तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. आणि जर दर्याखोऱ्याच मग उभा राहीन सांग नीच, मग त्या दर्याखोऱ्या काय म्हणतात, भाऊ दादा आप्पा तात्या असं म्हणतेस का? हा, तुम्ही जर जिथं जे म्हणला ते 4 पटीनं तुम्हाला ऐकायचं. कर्म सुद्धा तसंच आहे.